नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी टेट मध्ये मी अक्षय गरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभिमुखता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट 3 यावर जी काही शिक्षक भरती होणार आहे, म्हणजे जी काही पवित्र पोर्टलच्या मार्फत शिक्षक भरती होते याच्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत। आता याच्या पूर्वीचा व्हिडिओ हा जवळजवळ 1.5 महिन्यापूर्वी आलेला होता। त्यानंतर आता व्हिडिओ बनवणं खूप गरजेचं वाटलं, कारण सध्या अशा काही घडामोडी घडत आहेत त्याची वस्तुस्थिती आणि त्यांची डॉट माहिती तुम्हाला देणं थोडंसं गरजेचं वाटलं, त्यामुळे आजचा व्हिडिओ आहे। आणि आजचा व्हिडिओ हा तुम्ही प्लीज नकारात्मक घेऊ नका, एकदम जी काही रिअल फॅक्ट आहे, वस्तुस्थिती आहे ते समजून घ्या। कारण तुम्ही टायटलमध्ये हेडलाईन वाचलेली असेल की शिक्षक भरतीला उशीर होणार, शिक्षक भरतीला उशीर होणार हे वाचलेलं असेल, म्हणजे वाचल्या तुमच्या मनामध्ये नकारात्मकता आलेली असेल तर ती तशी पसरू देऊ नका। नेमकी माहिती काय आहे, याच्या मागे काय गोष्टी आहेत त्या थोड्याशा तुम्ही व्यवस्थितपणे समजून घ्या, त्यानंतर रिॲक्ट करायला सुरुवात करा। आता आपण प्रत्येक गोष्टीचे एकदम व्यवस्थितपणे विश्लेषण करू। आता कसं आहे माहिती आहे का, शिक्षक भरतीला उशीर होणार ही काळ्या दगडावरली रेघ आहे असं समजा तुम्ही। का? कारण आता एकदम व्यवस्थितपणे मी तुम्हाला डॉट टू डॉट माहिती सांगतो। हे पहा, सध्याचा महिना चालू आहे मार्च, हा मार्च महिना मध्यावर आहे, तरी सुद्धा आपली शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झालेली नाही। तुम्ही म्हणता झाली की प्रक्रिया सुरू, ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन झालं म्हणजे शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली असं नाहीये। आता हे पहा, सद्यस्थितीला अगोदर आपल्या शिक्षक भरती पार पडण्यासाठी संच मान्यता पूर्ण अद्ययावत होणं आवश्यक असतं। ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार होतं, दुसऱ्या आठवड्यात होणार होतं, तिसऱ्या आठवड्यात होणार होतं। जानेवारी संपली, फेब्रुवारी सुद्धा संपली, तरी सुद्धा नाही। मार्चचा अर्धा महिना झाला तरी सुद्धा आणखीन संच मान्यता पूर्ण होण्याचं काही नाव घेत नाहीये। काही ठिकाणच्या संच मान्यता पूर्ण झालेल्या आहेत, त्याच्यानुसार तिथली कार्यवाही झाली, पण काही ठिकाणच्या राहिलेल्या आहेत। मग ह्या संच मान्यता पूर्ण होण्यामागं बऱ्याचशा घडामोडी आहेत। कारण काय आहे की सततचे बदलत चाललेले GR, पूर्वीच्या GR नुसार संच मान्यता केली, त्याच्यानंतर 24-25 ची झाली, मग त्यानंतर नवीन संच मान्यता धोरणानुसार 25-26 केली, त्याच्यानंतर मग परत जे काही मे पर्यंतचे रिटायरमेंट शिक्षक होणार आहेत त्यानुसार संच मान्यता करायला लावली, किंवा तोपर्यंतचे शिक्षक सुद्धा तिथं ॲड करायला लावले। ह्याच्यामध्ये उशीर झाला। मग ही जी काही संच मान्यता आहे याच्यावर आधारित कोर्टमध्ये प्रकरण सुद्धा सुरू झाले, त्याच्यामुळं मग ह्याच्यावर थोडीशी दिरंगाई होत आहे। मग त्यातल्या त्यातच सध्या आणखीन एक महत्त्वाचा विषय येऊन ठेपलेला आहे, आणि तो की जी कोकणामध्ये नवीन जे काही संच मान्यताला शिथिलता दिलेली आहे, मग तीच शिथिलता संपूर्ण राज्यामध्ये द्यायचं, त्याच्यासाठी मग परत आणखीन पेच निर्माण झालेला आहे। मग हे शासन प्रशासन GR काढतो, त्याच्यानंतर जे काही स्थानिक पातळीवरील शाळा आहेत, त्या शाळा आहेत, मग त्या संबंधिताला नेमकी संच मान्यता कशी करायची याच्यामध्ये बऱ्याचशा ह्या अडचणी चालू आहेत। आणि कोर्टामध्ये सुद्धा प्रकरण गेलेलं आहे। पहिलं कोर्टामध्ये गेलो होतं, कोर्टाने शासनाचा निर्णय ॲज इट इज ठेवला, मग परत काही संघटना, काही शाळा त्या परत कोर्टामध्ये गेल्या आणि त्याच्यामध्ये शिथिलता आणण्यासाठी प्रयत्न हे चालू आहेत। कारण ते 6वी ते 8वी असो, 9वी 10वी असो, त्याच्यामध्ये जी काही नवीन संच मान्यता आहे त्याच्यानुसार जर कार्यवाही करायचा प्रयत्न केला तर मग काही शाळांवर फक्त एक शिक्षक टिकतो, तिथं प्रत्येक विषयासाठी वेगवेगळा शिक्षक आवश्यक असतोच, पण विद्यार्थी संख्येचा जो काही जाचक आट ठेवलेली आहे त्याच्यामुळं फक्त एकच विषय म्हणजे एकच शिक्षक टिकत आहे, तोही भाषेचा,
मग आता तिथं गणित असो, विज्ञान असो, सामाजिक शास्त्राचा शिक्षक असो, हे शिक्षकांची पदं कमीच होत आहेत. मग संपूर्ण ह्याच्यासाठी एकच शिक्षक कसा काम करणार, तो शाळेचा सर्व कारभार पाहणार, तोच मुख्याध्यापक, तोच सगळं करणार. याच्यामुळं बरेचसे पेच हे निर्माण झालेले आहेत. याच्यासाठी परत एकदा कोर्टामध्ये ते केस गेलेले आहे, त्याच्यामुळे ते आणखी थोडंसं लांबणीवर पडत आहे. पण हे झालं संच मान्यतेचा, ते आता पूर्ण होत आहे. कोर्टाचा सुद्धा निकाल होईल, त्याच्यावर काहीतरी गरही येईल. पण हे पहा, जोपर्यंत संच मान्यता पूर्ण होत नाहीयेत तो पण पुढल्या प्रक्रिया करणं अवघड जाते. मग आता ह्या संच मान्यता झाल्यानंतर रिक्त अतिरिक्त शिक्षकांचा आकडा करतो. मग आता हे ज्या ज्या ठिकाणच्या समायोजन झालेले आहेत, जिथं जिथं अतिरिक्त शिक्षक झालेले आहेत, मग त्या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करणं सुद्धा गरजेचं असतं. मग ज्या ज्या ठिकाणचे समायोजन झालेले आहे, जिथं जिथं अतिरिक्त शिक्षक आहेत, ते तालुका पातळीवर असो, गाव पातळीवर असो किंवा जिल्हा पातळीवर असो, त्या त्या लेवलला तिथल्या शिक्षकांचं समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी ह्या शाळेवर शिक्षक जे की नवीन 2023च्या भरतीमध्ये लागलेले आहेत, ते सुद्धा अतिरिक्त झालेले आहेत. ते अतिरिक्त झालेले शिक्षकांचं समायोजन बाजूच्या शाळेमध्ये, तालुक्याच्या शाळेमध्ये केलेलं आहे किंवा दुसऱ्या जिल्हा परिषदमध्ये केलेलं आहे. तशी प्रक्रिया चालू आहे. मग हे सर्व शिक्षकांचं समायोजन होणं गरजेचं असतं. मग त्यातल्या त्यात ज्या काही संस्था आहेत, ज्या विनाअनुदानित आहेत, अनुदानित आहेत, अंशतः अनुदानित आहेत किंवा 100% ग्रांटेड आहेत, यांच्यासुद्धा संच मान्यता 100% पूर्ण झालेलं नाही आहेत. मग ज्या ज्या झालेल्या आहेत तिथले जे काही अतिरिक्त राहिले त्यांचं समायोजन सुद्धा रखडलेलं आहे. आता हे यांचं समायोजन जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका करायचं, काही त्या संस्था टू संस्था करायचं, ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यामुळे यांचे सुद्धा थोडंसं दिरंगाईनं काम चालू आहे. पण हे झालं समायोजनचं, म्हणजे संपूर्ण समायोजन प्रक्रिया ही सध्या तरी अपूर्ण आहे. संच मान्यता अर्धवट आहे, समायोजन प्रक्रिया अपूर्ण राहिलेली आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पदोन्नती. जे काही प्राथमिकचे शिक्षक आहेत त्यांना माध्यमिकला जायचं असतं, त्यांना पुढच्या पदावर जायचं असतं, त्यांची पदोन्नती ही रखडलेली आहे. मग त्याच्यासाठी त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा करण्याची अट सुद्धा दिली होती. मग नुकतीच 23 नोव्हेंबर 2025ला शिक्षक पात्रता परीक्षा झाली, त्याच्यामध्ये ते पास झालेले आहेत. मग त्यानंतर त्यांना पदोन्नती पाहिजेच आहे, ते घेणारच आहेत. मग याच्यामुळं आता ते 1ली ते 5वीचे ते 6वी ते 8वीला जाणार आहेत. ही सुद्धा प्रक्रिया आणखीन चालू झालेली नाही आहे, ही प्रोसेसमध्ये आहे. मग त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आता संच मान्यता पूर्ण होणं गरजेचं आहे, सध्या ते अपूर्ण आहे. त्यानंतर समायोजन पूर्ण होणं गरजेचं आहे. अतिरिक्त शिक्षकांचं ते सुद्धा थोडंसं अपूर्ण राहिलेलं आहे. पुन्हा पदोन्नतीची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा राबवणं गरजेचं आहे, ती सुद्धा अद्याप तेवढी पूर्ण झालेली नाही आहे. याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की बदली प्रक्रिया. जोपर्यंत वरच्या गोष्टी पूर्ण होत नाहीयेत, त्यानंतर ही बदली प्रक्रिया सुद्धा पूर्ण होणार नाहीये. आणि ह्या बदली प्रक्रिया कधी पूर्ण होणार आहेत? 31 मे 2026 पर्यंत. एक गोष्ट लक्षात घ्या, जोपर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण होत नाहीत, आता हे संच मान्यता वगैरे सगळे झाले, त्याच्यामध्ये रिक्त अतिरिक्त कळले, मग ह्या जिल्ह्यामध्ये अतिरिक्त झालेली संख्या असेल तर ते दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पाठवली जाते. मग आता जी बदली प्रक्रिया असते, ह्या बदली प्रक्रियेमध्ये समजा आता एक संभाजीनगरचा शिक्षक आहे, त्याला बदली हे लातूरला पाहिजे असेल तर तो संभाजीनगरवरून लातूरला त्याची बदली घेतली, तर संभाजीनगरची जागा रिक्त झाली. मग परत त्याच्यामध्ये बिंदू नामावली अपडेट करणं, रोस्टर अपडेट करणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग ह्या गोष्टी परत नव्याने कराव्या लागणार आहेत. याच्यासाठी नक्कीच वेळ जातो. म्हणजे जो काही पूर्वीचा टाइम टेबल दिलेला आहे त्याच्यामध्ये 31 मे पर्यंत शिक्षकांच्या बदल्या झाल्या, तर मग जूनचे काही दिवस हे रोस्टर अपडेट करण्यामध्ये जाणार आहेत. मग लगेच आपल्याला जाहिरात येणार आहेत का? हो, नाहीये. त्यामुळंच मी सुरुवातीला सांगितलं आहे की शिक्षक भरतीला 100% उशीर होणार आहे. ही काळ्या दगडावरली रेघ आहे. ही बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचं रोस्टर अपडेट करणं गरजेचं आहे. मग लगेच आपल्याला जाहिरात येणार का? नाही. मग जाहिराती आल्या म्हणजे लगेच आपलं सिलेक्शन झालं का? नाहीये. अहो, त्या जाहिराती येणं, त्या जाहिराती अपडेट करणं, त्या मावककडून तपासून करून घेणं, मग त्या पोर्टलवर अपलोड करणं, हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे.
टप्पा आहे. जोपर्यंत जाहिराती ह्या पोर्टलवर अपलोड होत नाहीयेत तोपर्यंत शिक्षक भरतीचं भवितव्य सांगता येत नाहीये. भलेही आपल्याला इकडं 50,000 रिक्त शिक्षक दिसो, 20,000 दिसो, 30,000 दिसो, पण ह्या 50,000 20,000 जितकी काही शिक्षक रिक्त आहेत, हे रिक्त झालेल्या शिक्षकांच्या जागांची जाहिरात करणं, ते जाहिराती तपासून घेणं आणि त्या जाहिराती पवित्र पोर्टलवर येणं हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे किंवा हे आहे ते रामबाण उपाय. जोपर्यंत जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड होत नाहीयेत तोपर्यंत शिक्षक भरती पुढे गेलीच म्हणता येत नाहीयेत. जशा वरच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या पायऱ्या स्टेप बाय स्टेप पूर्ण होणार आहेत, पण जाहिराती पवित्र पोर्टलवर येणं म्हणजे तो कळस चढवणं असं आहे. मग आता जर 20,000 जागा शिल्लक असतील तर त्या 20च्या 20,000 जागा पवित्र पोर्टलवर जाहिराती त्या अपलोड होणं गरजेचं आहे. पण तेवढ्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड होत नाहीयेत. आता ह्या ज्या त्या संस्थेचं, ज्या त्या स्थानिक पातळीवर, ज्या त्या जिल्हा परिषदेचं किंवा ज्या त्या ह्यांचं त्यांचं वैयक्तिक हे असतं की बाबा एवढ्या रिक्त आहेत, पण एवढ्यापैकी कितीची जाहिरात द्यायची हे त्यांच्यावर डिपेंड असतं. हे आपण तिथं पाठपुरावा करून त्या जाहिराती वाढवून घेऊ शकतो. पण ह्या जाहिराती लगेच येतात का, लगेच अपलोड होतात का, नाहीये. जिल्हा परिषदच्या जाहिराती अपलोड करायला वेळ लागतो, तसंच संस्थेच्या सुद्धा जाहिराती अपलोड करायला वेळ लागतं. इकडं संच मान्यता झाली, रोस्टर तपासणी झालं, बदली प्रक्रिया झाली, समायोजन झालं, सगळं झालं, मग लगेच दुसऱ्या दिवशी आपल्या पवित्र पोर्टलवर जाहिराती येणार आहेत का? तसं नाहीये. ते जाहिराती अपलोड करावे लागतात. ते बिंदू कुठल्या वर्गाचा, कुठल्या प्रवर्गाचा, कुठल्या विषयाचा, कुठल्या आरक्षणाचा हे सगळं सविस्तर त्या जाहिरातीमध्ये नमूद करावं लागतं. ते नमूद केलेलं पवित्र पोर्टलवर जाहिरातीमध्ये यावं लागतं. ते येणं गरजेचं आहे. आणि पवित्र पोर्टलवर जाहिराती यायला लगेच एक दोन दिवसात येतात का? नाहीये. त्याला कमीत कमी 1.5 महिने लागतात. ही प्रक्रिया 1.5 महिन्यापासून कितीही दिवस चालते. मग एक विचार करा, मार्च संपत आलेला आहे, एप्रिल आहे, मे आहे, हे समायोजन आहे, संच मान्यता पूर्ण करणं आहे, पदोन्नती आहे, त्याच्यानंतर बदली प्रक्रिया आहे. ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्यानंतर परत रोस्टर तपासणी, बिंदू नामावली अद्ययावत करून घेणं, ते मावकडून तपासून घेणं, मग त्याच्या जाहिराती तयार करणं, त्या पवित्र पोर्टलवर अपलोड करणं. पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करायला कमीत कमी 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी लागतो, कमीत कमी. आणि जाहिराती अपलोड करणं ही एंडलेस प्रक्रिया आहे. आता जिल्हा परिषदच्या लवकर जाहिराती अपलोड होतील, पण संस्थेच्या लवकर होत नाहीयेत, कारण प्रत्येक संस्था वैयक्तिक जाहिरात देते. आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये हजारोंच्या वर संस्था आहेत, त्या सर्व जाहिराती द्यायला ते किती वेळ लावतात ते त्यांच्यावर डिपेंड आहे. तुम्ही 2023ची प्रक्रिया पाहिलेली असतील, त्यावेळेस सूरज मांढरे सांगितलं होतं सरळ की ही जाहिराती अपलोड करणं ही एंडलेस प्रक्रिया आहे, कधी संपणार नाहीये. तशी प्रक्रिया असते. मग कमीत कमी 1.5 ते 2 महिने हे जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड होण्यासाठी लागतात. मग पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड झाल्या लगेच आपल्याला पुढली प्रोसेस येते का? नाहीये. जाहिराती अपलोड होणं, मग नंतर आपल्याला प्रेफरन्स येणं, लगेच प्रेफरन्स येतात का? नाहीये. त्या जाहिराती अपलोड झाल्यानंतर त्या जाहिरातीची सर्व तपासणी करणं, त्याची प्रक्रिया प्रोसेस रन करणं, मग ज्या विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांच्या व्यावसायिक शैक्षणिक अर्हतेनुसार त्यांना त्या जाहिराती म्हणजे दिलेल्या जाहिराती त्या प्रेफरन्सच्या स्वरूपात येतात का ही माहिती रन करतात. त्यासाठी अगोदर जाहिराती दिल्यानंतर ती प्रक्रिया रन करायला 15 ते 20 दिवस लागले जातात. ही रियालिटी आहे. मग ती प्रक्रिया झाल्यानंतर मग लगेच आपल्याला प्रेफरन्स येणार का? नाहीये. प्रेफरन्स आल्यानंतर ते प्रेफरन्स द्यायला किमान 15 दिवसाची मुदत देणार. 15 दिवसाची मुदत दिली की काही असतातच न की त्याच्यामध्ये पूर्ण केले नाही आहेत, मग त्याच्यासाठी मुदत वाढ करा म्हणणार. मग हे 15 ते 30 दिवस सुद्धा जातात. रियालिटी आहे. जाहिरातीसाठी 1.5 ते 2 महिने, मग ते जाहिरातीचे प्रेफरन्सच्या स्वरूपात रूपांतर करण्यासाठी ते 10-15 दिवसाचा कालावधी जाणार.
त्यानंतर आपल्या लॉग इनला प्रेफरन्स उपलब्ध होणार. प्रेफरन्स ते आपण जनरेट करून ते प्रेफरन्स लॉक करायला जवळजवळ सुरुवातीचे 15 दिवस, त्यानंतरची 7 ते 10 दिवसाची मुदतवाढ, हे 25 ते 30 दिवसाचा त्याच्यानंतर कालावधी जाणार. मग लगेच रिझल्ट लागणार का? नाही आहे. ते रिझल्ट लागायला, पहिली यादी लागायला जवळजवळ 1 महिन्याचा कालावधी जाणार. मग ही सगळी प्रक्रिया जूनपर्यंत होणं शक्य नाही, कदापि शक्य नाही आहे आणि अशक्यही नाही आहे, पण सहसा हे शक्य नाही आहे. मग आता ही प्रक्रिया कधीपर्यंत जाईल? तर हे पहा, जूनपर्यंत, पहिल्या जूनपर्यंत जॉईनिंग तर भेटतच नाही आहे. हे थोडंसं लक्षात ठेवा, त्याची आत्ताच तयारी करून ठेवा, कारण ही थोडीशी लेंदी प्रोसेस आहे. याच्यामध्ये टेक्निकल गोष्टीसुद्धा असतात, त्या खूप काळजीपूर्वक कराव्या लागतात, त्यामुळे वेळ लागणारच आहे. मग नेमका वेळ कधी, म्हणजे नेमकी कधी लागेल? ह्या पहा, जोपर्यंत संच मान्यता, समायोजन, पदोन्नती, बदली प्रक्रिया, त्यानंतर जोपर्यंत जाहिरातीचं हे होत नाही तोपर्यंत काहीही सांगता येत नाही आहे. याच्यासाठी निश्चित कालावधी किती लागेल हे कोणीही सांगू शकत नाही आहे. मी काय, कोणीही नाही आहे. आयुक्त असो, कुणीही असो, शिक्षण अधिकारी असो किंवा ते आपले शिक्षण मंत्री असो, ते सुद्धा याचा एक्झॅक्टली कालावधी किती लागेल हे सांगू शकणार नाही आहेत. पण एवढे एक आहे की जूनला पहिली यादी लागणार नाही आहे. भलेही आता इकडं असं म्हणत असो की जूनपर्यंत आम्ही पहिली यादी लावू, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून तुम्हाला डायरेक्ट प्रेफरन्स किंवा जाहिरात यायला चालू होईल, तेवढं तसं ते शक्य नाही आहे. रियालिटी आहे. कुणाला हा निगेटिव्ह वाटत असेल तर तसं निगेटिव्ह समजू नका. एक्झॅक्ट फॅक्ट, एक्झॅक्ट रियालिटी काय आहे ती थोडीशी समजून घ्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शिक्षक भरती होणार आहे, 100% होणार आहे आणि तेही चांगल्या जागांसाठीच होणार आहे. आता किती जागांसाठी होणार आहे याच्या अगोदर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो पाहून घ्या. आणि तो शब्द मी आणखीन सुद्धा सांगतो की एक्झॅक्टली तेवढ्या जागांसाठी शिक्षक भरती होणारच आहे. असो, जेवढी काय माहिती सांगायची होती मी सगळी एकदम तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगितलेली आहे. आणि कोणीही याच्यावर निगेटिव्ह कमेंट करू नका, फक्त मी फॅक्ट समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. असो, जेवढं काही मला समजतं, जेवढं काही या शिक्षक भरतीमधला माझा अभ्यास आहे तो मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता प्रत्येकाचे मतांतर वेगवेगळे असू शकतात. कोणाला वाटतं की नाही उद्याच डायरेक्ट शिक्षक भरती होणार, परवा पहिली लिस्ट लागणार, ते त्याचं वैयक्तिक विचारसरणी असते, ते त्याचं वैयक्तिक मत असतं. कारण व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात, प्रत्येकाचं मन वेगळं असतं, प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी असते, प्रत्येकाची विचार करण्याची प्रक्रिया वेगळी असते, त्यानुसार ते असतात. पण मी एक्झॅक्टली डॉट टू डॉट माहिती मला सांगितलेली आहे आणि ही जी भरती प्रक्रिया आहे कशी रन करते त्याचा अभ्यास करून मी तुम्हाला वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कृपया ह्या गोष्टीला निगेटिव्ह घेऊ नका, कारण वरचा जो काही पाया आहे तो काय एकदम परफेक्ट झाला तर आपल्याला शिखर गाठायला सोपं पडतं. पाया जर मजबूत नसेल, तुम्ही शिखरापर्यंत जात असाल, पाया ढासळला, काय उपयोग आहे? त्यासाठी संच मान्यता एकदम अद्ययावत होणं गरजेचं आहे, समायोजन क्लिअर होणं गरजेचं आहे, पदोन्नती प्रक्रिया होणं गरजेचं आहे, बदली प्रक्रिया पूर्ण होणं गरजेचं आहे, त्यानंतर रोस्टर अपडेट होऊन एकदम व्यवस्थित तपासणी होऊन मग जो काही जाहिरातीचा कळस आहे तो जाहिराती पवित्र पोर्टलवर येणं, मग प्रेफरन्स येणं, मग प्रेफरन्स आल्यानंतर 1 महिन्यानंतर जी काही यादी लागेल त्यानंतर आपल्याला तिथं झेंडा फडकवायचा आहे किंवा आपला त्या दिवशी झेंडा फडकलेलाच असेल. त्यामुळं ह्याला थोडंसं असं हे घेऊ नका, निगेटिव्ह घेऊ नका, एकदम पॉझिटिव्ह घ्या, वस्तुस्थिती समजून घ्या. आणि हे ही आहे, ह्या प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय भरती प्रक्रिया पूर्ण होणार नाही हे सुद्धा समजून घ्या. तर ठीक आहे. असो, जेवढं काही सांगायचं होतं सर्व मी एकदम व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतर जी घंटी आहे ती सुद्धा दाबा, ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. आणि हां, ज्या वेळेस व्हिडिओ टाकणं आवश्यक वाटेल त्या वेळेस मी व्हिडिओ टाकेल आणि रोज मी ह्या चॅनलवर व्हिडिओ टाकणार नाही आहे. कारण रोज उठून गुड न्यूज, बॅड न्यूज, हे होणार आणि ते होणार, उगं ते बिनकामाचं मला तुम्हाला
टोप्या घालावं असं वाटत नाही आहे. असो तर ठीक आहे, इथंच थांबू. पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन.